अं, काय नाव आपलं? कलावती रामा सोनके. बरं. आणि गाव कोणतं आहे तुमचं? राहणार ममदापूर. कुंकडाला हा ममदापूर पांगरी बार्शी तालुका. बार्शी तालुका. म्हणजे लांब आहे तुम्हाला, 3-4 तास लागतात यायला आहे ना? हो. आणि काय त्रास होता तुम्हाला? मनक्याचा मणक्याचा त्रास होता. 5 वर्षापासून त्रास आहे. गोळी घेत होते, MRI काढला. 5 वर्षापासून गोळ्या घेत होतात हो. तुम्ही आणि त्रास खूप होता. त्रास खूप होत होता. म्हणजे- गोळ्या गिळल्या की तेवढ्या पुरतच फरक पडायचं. ऑपरेशन वगैरे पण सांगितलं होतं. ऑपरेशन तयारी झाली ऑपरेशनची. हम्म. भावाने पुन्हा इकडे आणलं. आणि तुमचा त्रास असा होता का तुमचा एक मणक्यामध्ये प्रॉब्लेम नव्हता, जसं कमरेचे 6 मणके आहे 6 महिने. L1 पासून तर S1 पर्यंत, ठीक आहे ना? हो. कमरेचे तुमचं एका मणक्यामध्ये प्रॉब्लेम नव्हता, 5-6 मणक्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम झाला होता. हा. म्हणजे सर्वांचं गॅप जे आहे तर एक फक्त शिल्लक राहिलेले 5-5, 6-6, 7-7 mm, हा. म्हणजे अर्ध्यापेक्षा गॅप त्याच्यामध्ये कमी झालेला आहे. हा. म्हणजे त्याचं कारण हे आहे का तुम्ही पहिले जे तर फार मेहनत केलेली आहे. हो. तुम्ही दगड वगैरे सर्व रोडचे काम फार खूप- मेहनत खूप केलेली आहे लई- आयुष्यभर. हो. तर त्याच्यामुळे हे जे त्रास तुम्हाला इतकं झालेलं होतं. हा. आणि तुमची कंडिशन तर अशी होती की तुम्ही हात पण लावू देत नव्हता. हो. आज तुमची मला वाटतं 3री किंवा 4थी वेळ आहे. चौथी वेळ. तिसरी आहे. तिसरी. हा, हा, तिसरी वेळ. तिसरी वेळ आहे, बरोबर. तर 2 वेळेसच्या ट्रीटमेंट मध्ये जे आहे तर पहिलं आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही हातच लावू देत हा. नव्हता पायाला. सैनच होत. हा, लई बाबा दुखत धरत होतं. होते आणि तुम्हाला दाटू देत आपण ट्रीटमेंट केलं, हा. बरोबर. हो. तर आता 2 वेळेस जे आपण ट्रीटमेंट झालं, आजचा सोडा, 2 वेळेस जे आपण ट्रीटमेंट केलं तर 100% मधून किती कमी झालं असेल आपल्याला? 1 रुपयामधून किती कमी झालं? 8 आणि कमी झालं. 8 आणि कमी झालं. त्यावेळेस तुम्हाला उभा राहता येत नव्हतं, हो. साडी पण नेसता येत नव्हती, हा. चालता येत नव्हतं, भानच राहिलं नव्हतं असं. भानच नव्हतं, पाय पूर्णच खालचे गेले हे होते. पाय नुसते काचे खाली टेकू देत नव्हते. हा. आता लगेच खाली बसायची. आता ते सर्व बरोबर आहे. हा, सर्व बरोबर आहे. बरं. तर आज जे आहे आपण 3री वेळेस केलं, आज पण पूर्ण हलकं झालं असेल. हो, हलकं. तर आता आपण पूर्ण 8 दिवस बघू त्याच्यामध्ये काय कमी होतं काय नाही. हो. बरं. ऑपरेशन सांगितलं होतं ना हा, तुम्हाला, इमर्जन्सी. हो, इमर्जन्सी. पण तुमच्या भावानी बघितले माझे भावाने व्हिडिओज हो. आणि त्याच्यामुळे तुम्ही आल्या होतात. भावाला फोन केला, म्हणलं ऑपरेशन आहे बाबा ह्या तारखेला. हा, भाऊ म्हटला कशाला ऑपरेशन करते बाय, नको करू, एका जागेवर पडशील. बरोबर. मग नंतर भावाने इकडे आणलं. ते नाही, तुमची पत्त्यावर कंडिशन तर अशी होती की करावंच लागणार होतं, पण ते हो. वाचलं. वाचलं. हो. पण आता व्यायाम वगैरे जे केलं तर ते कमीच राहणार. आणि ह्या त्रास कमी करण्यासाठी मी कुठल्याही प्रकारची गोळी, औषध, इंजेक्शन असलं काही दिलं? काही दिलं नाही. तुमचे जे गोळ्या चालू होते ते पण बंद केले बंद आपण. केल्या. हा, एक पण गोळी घेतली नाही. पहिल्या वेळेस जेव्हा तुम्ही आले होते तुम्ही मला सांगितले मी फार गोळ्या घेते, तुम्ही म्हटलं हो. बंद करून टाका. सकाळी 4, दुपारी 4, संध्याकाळी हो. 4. बरं. ते गोळ्याचे पावर असेपर्यंतच ते थांबायचं. लई दुखायचं ते संपलंय. बरं. सांगत ते केलंय ट्रीटमेंट, ते ताण दिलाय, विषण आणि कुठं काय सांगल ना तिथं गेले मी. बरोबर. हे पण कमी नव्हता झाला. कमी होत नव्हतं. पण आपल्याकडे येऊन जे तर कमी झालं. साताऱ्यापर्यंत गेले मी. बरं. फार फिरले मग. हो, साताऱ्यापर्यंत गेले. तिथं सांगत टप्पा बरं. मग ट्रीटमेंट कसा वाटला बाबा आपला तुम्हाला? ट्रीटमेंट एकदम चांगलं वाटलं. बरं. म्हणजे जास्त कमी टायमामध्येच तुम्ही रिपेअर झाले. आणि आपला ट्रीटमेंट असं पण नाही का रोजच्या रोज करायचं, 8 दिवसामध्ये 1 वेळेस, है ना? ठीक आहे, धन्यवाद. हो. ते वाशीला गेलं, भूमला गेलं, लय ठिकाणी फिरलं, लय लई लय जागे